सखू, अगं सखू, जरा पाणी आण बाळा मला. सखू, अगं बाळा पाणी आण. अहो म्हटलं तुमची लाडकी लेक घरात नाहीये तेव्हा हे घ्या पाणी. अगं घरात नाहीये म्हणजे गेली असेल देवळात. दुसरीकडे कुठे जाणार ती? अहो आपली सखू हा? तुमच्या शब्दात सांगायचं म्हणजे तुमचं बाळ आता बाळ राहिलेलं नाहीये, ती आता लग्नाला आलीये. तेव्हा जरा मनावर घ्या बर का. मी काय म्हणते, यंदाच्या वर्षी तिचं लग्न पार पडलंच पाहिजे. अहो फार मोठ्या जबाबदारीतनं तुम्ही सुटाल आणि मीही सुटेन. काहीही झालं तरी मुलगी म्हणजे परक्याचं धन आहे. अगं हो हो हो, अगं मला जरा श्वास तरी घेऊ देशील? आणि एवढे काय तू तिच्या लग्नाच्या विषयात हात धुवून माझ्या मागे लागलीस काही कळत नाही. खरं सांगू, हे तिचं खेळण्या बागडण्याचं वय आहे. कशाला एवढ्यातच तिला त्या संसाराच्या राम रगाड्यात अडकवतेस? तुझं तुला ठाऊक. हे पहा, काही गोष्टी योग्य वेळीच झाल्या पाहिजेत. माझी सखू गुणाची, ज्या घरात पडेल त्या घराचं सोनंच करेल. सुगरण आहे. अहो परवा सदाभाऊजीने एक स्थळ आणलं होतं. यंदा कर्तव्य नाही असं सांगितलं आणि विषय टाळलात. कमीत कमी त्यांचं ऐकून तरी घ्यायचं होतं बोलणं. अगं पण मला मला कळत नाही असं थोडंच आहे. पण खरं सांगू, आपल्या सखूच्या लग्नाचा विषय निघायचा अवकाश की आपले पोर आपल्यापासून अंतरणार या कल्पनेने माझा जीव अगदी कासावीस होतो ग. जीवनामध्ये आपलं तेवढंच धन आहे. ती ठेव सुद्धा आपल्यापासून कायमची दूर जाणार या नुसत्या कल्पनेने सुद्धा. एवढं मनाला लावून देऊ नका. सगू माझी मुलगी नाही का? माझ्या पोटचा गोळा 9 महिने उदरात वाढवला. मला काही वाटत नसेल का? पण काय करणार, वर्षानुवर्ष ज्या चालीरीती चालत आल्या त्या आपण बदलू नाही शकत. तुम्हाला खरं सांगू, हल्ली रात्र रात्र मला झोप लागत नाही. माझ्या सखूचं कसं होणार याची चिंता लागून राहिली. पण तू आत्ताच म्हणालीस ना की आपली सखू ज्या घरामध्ये जाईल तिथलं सोनं करेल म्हणून. मग हे काय बरं असं? तसं नाही हो. आपली सखू लाडात वाढली, तिला आपण काही कमी पडू दिले नाही. बाहेरच्या सारखंच तिला सासर मिळावं अशी मी देवाला सारखी प्रार्थना करत असते. आपण तिचं वाईट थोडंच करणार आहोत. योग्य घरंदाज स्थळ पाहूनच आपण निर्णय करणार आहोत. आणि एक सांगू का तुला, आपली सखू एवढ्या गुणाची आहे की तिच्या प्रेमळपणाने आणि चांगल्या वर्तनाने ती दगडाला सुद्धा पाझर फोडेल बघ. आणि बघ, परमेश्वर आपला पाठीराखा आहे. करता करविता तो आहे. तुझ्या माझ्या सांगण्याने काय होणार आहे? म्हणतात ना, लग्नाच्या गाठी ह्या ब्रह्मदेवाने बांधलेल्या असतात. आपण सगळे त्या घटनेचे फक्त साक्षीदार असतो बघ. आई, ए आई, कुठे आहेस तू? बाबा अजून नाही आले का? किती उशीर झालाय. मी देवळातून आले तरी बाबा. सखू, आयुष्यमान भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. हे काय बाबा, आज असा आशीर्वाद कशाला? रोज तुम्ही आयुष्यमान भव, पोरी मोठी हो असं म्हणता, मग आज असं
तसं काही विशेष वगैरे नाही ग, जे मुखात आलं ते बोललो इतकंच. बाबा बाबा काय झालं? तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? तुमची तब्येत ठीक नाहीये का? बाबा डोकं दाबून देऊ का? नाही ग, मला काही होत नाहीये. मी की नाही अगदी ठणठणीत आहे. पण बाबा आज काहीतरी वेगळंच जाणवतंय. बाबा माझं काही चुकलं का हो? नाही, तुझं काही चुकलं नाहीये बाळा. सकू, मला की नाही तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. बैस. बोला ना बाबा. बैस. तुला आपले सदा काका ठाऊक आहेत? हो, ते परवा आपल्याकडे आलेले तेच ना? तेच. त्यांनी ना अगं तुझ्यासाठी एक छानस स्थळ आणलंय बघ. हे काय हो बाबा? जा, मला मुळीच लग्न करायचं नाही. मला माझ्या बाबांना सोडून कुठेही जायचं नाहीये. अगं मला तरी कुठं वाटतंय माझं पोर माझ्यापासून दूर जावं म्हणून. पण सखू बेटा, अगं तुझ्या जीवनामध्ये आता नवीन पर्व सुरू होतंय. नवीन पर्व. प्रत्येक मुलीला आणि तिच्या आई वडिलांना ते चुकत नाही, चुकणार नाही. बघ बा, अगं पक्षाची पिल्ला नाही का, पंख फुटले की एकदम गगन भरारी घेत, तसंच आहे बाळा, हे तसंच आहे रे. पण बाबा एवढी काय घाई? सखू, तू आता समजदार झालीस. तुझं बरं वाईट तुला आता कळायला लागलंय. हे बघ, सदा भाऊजींच्याकडनं निरोप आलाय. मुलाकडची मंडळी पाहायला यायचं म्हणताय. त्यांना हो नाही काहीतरी कळवायला हवं का नको? तुम्ही असं करा, तुम्ही सदा भाऊजींच्याकडे जा, स्थळाची संपूर्ण चौकशी करा आणि योग्य वाटलं तर लगोलग निरोप धाडा. हो, पण अगं सखूचं मन, तिची तयारी काही कळायला नको का मला? मग काय सखू बाळा? आई बाबा, तुमच्या शब्दाबाहेर मी नाही. तुम्ही कराल ते माझ्या दृष्टीने योग्यच असेल. मग मी आता असं करतो, तुम्ही म्हणताय तसा सदाकडे जाऊनच येतो. बघतो तो काय म्हणतोय आणि लगेच तो मला निरोप करतो. आई यावं 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 पण नमस्कार नमस्कार. यावं वहिनी. नमस्कार नमस्कार. या गुरुजी, या या या. बसा बसा ना गुरुजी. प्रवासात काही फारसा त्रास नाही ना झाला? छे हो, त्रास कसला आलाय त्यात? आता चांगली सून शोधायची म्हणजे जाणे येणं आलंच. आणि हे काय आमचं पहिलं स्थळ नाही बरं का. बऱ्याच मुली सांगून आल्यात माझ्या मुलाला, पण मलाच पटत नाही. माझा आपला शोध चालूच आहे. हे आपली काही हरकत नसेल तर मी माझ्या मुलीला बोलवू ना? बोलवा ना तिला. ऐकलत का? मुलीला घेऊन या. बैस बा बैस. थांब. मुली जा, पाय धुवून ये. आणि हो, तशीच ओले त्यांनी ये. अगो बाई, काय बहिरी बिरी आहे की काय? आणि मी काय बोलते ते ऐकू येत नाही वाटतं? नाही,
तसं नाही, आलेच मी. नशीब मुलीला बोलता तरी येत आहे. वाटलं ऐकू कमी येत आहे तशीच मुकी बिकी आहे की काय? अहो काय चाललंय तुमचं? गप्प बसा बघू. तुम्हाला काय कळतंय? आणि तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. उत्तम, अतिउत्तम. पादलक्षणं उत्तम आहेत. पोरीच्या पायात लक्ष्मी आहे बरं. बरं बरं, नाहीतर काय. हल्ली गोरी गोमटी मुलगी दाखवतात आणि नंतर पायात व्यंग निघायचं आणि त्यात भरीस भर म्हणजे सपाट पायाची निघाली. माझ्या मुलाच्या आयुष्याचं तर मातेर व्हायचं. तुम्ही जरा तुमची जीभ आवरा पाहू. उगाच काय अभद्र बोलता. बाळ बैस, तुझं नाव सांग बघू. सखू. छी, काय दरिद्री नाव आहे म्हणे सखू. आमच्या वेळी नव्हती बाई अशी नावं. काय छान नावं असायची मुलींची. लक्ष्मी, पार्वती, सरस्वती. पण आई तुझं नाव सुद्धा बाबा तर तुला. गपरे मेल्या, माझी चेष्टा करतोयस काय ग मुली? घरकामातलं काही माहिती आहे का नाही? का नुसती गोरी गोमटीन कपाळ करंटी? हो, येतं ना. अहो, माझी पोर कामात खूप हुशार आहे. निवडणं, टिपणं, स्वयंपाक पाणी सगळ्यात अगदी तरबेज आहे. कामात कधी कसूर होऊ द्यायची नाही. हो, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. हो, तुम्हाला विचारलंय का? तुमची मुलगी मुकी बिकी नाही ना? का बोबडी आहे म्हणून ही सारवा सारव चालली आहे? नाही हो, माझी मुलगी अशी नाहीये. आपल्याला तर मुलगी पसंत आहे बुवा. काय रे, तुला आहे ना पसंत? बाबा तुम्हाला काय योग्य वाटेल ते. बाई 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 बाई, कहर झाला. म्हणतात ना, उतावळा नवरानी गुडघ्याला बाशिंग. तू असा कसा रे पोपटासारखा बोलायला लागलास? मी जरा बोलू का? हो हो, जरूर. मी आपलं तुम्हाला माझं मत सांगितलं. सखू आपल्याला पसंत आहे असं मी गृहीत धरू ना. म्हणजे विवाहाचा मुहूर्त मग केव्हाचा काढायचा ते आपल्याकडनं मला कळलं म्हणजे झालं. हो, पण आधी तुमच्या मुलीला विचारा. तिच्याही मनाचा विचार व्हायला हवा. काय बा, आहे ना तुला पसंत? अहो, पण मुलगी पसंत पडली म्हणजे लग्न ठरलं असं समजू नका बरं का. अहो, अजून देणे घेण्याचं तर काही बोलतच नाही तुम्ही. नाही म्हणजे आमच्याकडे काही कमी नाहीये म्हटलं. 7 पिढ्या बसून खातील एवढा जमीन जुमला आहे आमच्याकडे. पण मुलाची सासूरवाडी आमच्या तोला मोलाची हवी. जावायचं स्वागत, त्याचं मानपान थाटानं व्हायला हवा. बरं का, आम्ही अगदी काही कमी पडू देणार नाही. लग्न अगदी थाटात करून देऊ. हे पहा, पोकळ आश्वासन नको. काय ते स्पष्ट बोला. आणि मी सांगते त्याप्रमाणे यादी तयार करा. गुरुजी, लिहून घ्या. दोन्हीकडचं मानपान तुम्ही करायचं. आमच्याकडच्या सगळ्या पाहुण्यांचं चांगलं स्वागत तुम्ही करायचं. आणि दोन्हीकडचा खर्च तुम्ही करायचा. हे पहा, सखू माझी एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे माझं जे काही आहे ना ते सगळं सखूचंच आहे. आणि मुळात सखूच सासरी गेल्यानंतर ह्या सगळ्या वैभवाचा आम्हाला काय उपयोग आहे? हो, सखूच्या पुढे हे सगळं वैभव आम्हाला गौण आहे. अगदी गौण आहे. हो, पण तसं लिहून द्यावं लागेल बरं का. बस झालं तुमचं तत्वज्ञान. हे पहा, तुमची मुलगी आम्हाला सून म्हणून पसंत आहे. तेव्हा आता पुढच्या तयारीला लागा. पण हो, एक महत्वाची गोष्ट राहिलीच. आता आणखी काय राहिलंय? अहो, तुमच्या जावयाचं तोंड तरी गोड कराल की नाही? हा, करतो तर. अहो अहो, बघताय काय, जावयांना लाडू भरवा.
अहो ऐकताय का मी काय म्हणत होते? मला सखूची फारच काळजी वाटायला लागली. तिच्या नशिबात काय लिहिलंय कुणास ठाऊक. छान. म्हणजे इतके दिवस पोरीचं लग्न ठरलं नाही म्हणून लग्न ठरत नाही, लग्न ठरत नाही म्हणून नुसता जप चालला होता. अगदी धोसरा घेतला होतास तिचं लग्न ठरण्यासाठी. आणि आता तिचं लग्न ठरलंय तरी सुद्धा तुझी काळजी काही संपत नाही. तसं नाही हो. तुम्हाला नाही कळणार आमच्या बायकांचे विचार. त्या दिवशी सखूला पाहायला तिकडची मंडळी आली होती ना, तेव्हा तेव्हा आता तेव्हा काय झालं बाई? तिची सासू, मुलाची आई तिचं बोलणं ऐकत होतात ना तुम्ही? बाई तिखट जिभेची दिसतीये. तिच्या तोंडात तीळ भिजत नव्हता. काटा रुतावा तसा शब्द अगदी काळजात घुसत होता. माझ्या मुलीचं कसं होणार कोणास ठाऊक. एवढं मनाला लावून घेण्यासारखं अगं काय येते बोलल्या त्याच्यामध्ये? आणि एकदा वर पक्ष म्हटला ना की हे असं ऐकून घ्यायची मुलीकडच्यांनी सवयच करून घेतलेली बरी. आणि खरं सांगू तुला, त्या तसं वावगं असं काहीच बोलल्या नाहीत. हो अगं, त्यांचं त्यांच्या मुलावरचं प्रेम आणि त्यांची सांपत्तिक स्थिती याचा त्यांच्यावरचा प्रभाव त्यांच्या बोलण्यातनं व्यक्त होत होता इतकंच. आणि आपल्या मुलावरच्या प्रेमामध्ये कोणीतरी भागीदार येतोय ही सल त्यांना बोचत होती. कळलं? आणि आपली सखू तिच्या प्रेमळ वागण्याने आणि सद्वर्तनाने केव्हाच त्यांची मनं जिंकून टाकील बघ. तेव्हा ही सगळी काळजी सोड आणि कामाला लाग. हो अगं, परमेश्वराचं स्मरण करूया आणि हे कार्य पार पाडूया. शेवटी करता करता तोच आहे बघ, तोच आहे. खरंच तुमच्या बोलण्यानं मला धीर आला. नाहीतर मी वेडी त्या बाईच्या बोलण्याच्या फटकारातनं अजून सुद्धा सावरले नव्हते. माझी सखू 100 नंबरी सोनं आहे हो, पण प्रत्येक वेळेला तिचा कस लागायला नको असं वाटतं. खरंय, खरंय तुझं म्हणणं. तू आपली सखू बघितलीस? अगं अगं किती आनंदी आहे ती. आणि मी तर तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचं हसणं, तिचा अवखळपणा, तिचा अल्लडपणा सगळं सगळं साठवून ठेवतोय ग, साठवून ठेवतोय. सखू, अगं ए सखू, बसलेस का पूजेला? मनोभावे प्रार्थना कर. आहेस हा मी? थांब. बाई बाई, कमाल आहे ग बाई. अगं तुझ्या आई बापाने काही तुला शिकवलं की नाही? नवी नवरी म्हणून घरात येतेस आणि डोक्यावरनं पदर मात्र घ्यायला विसरतेस. सासूबाई मी पदर घेणारच होते, तेवढ्यात मला उलट उत्तर देतेस, माझा अपमान करतेस. नाही ग बाई, मला नाही सहन होत. मी जातेस कशी? सासूबाई मला माफ करा, तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता माझा. मी परत बोलणार नाही. अहो काय चालवलंय तुम्ही हे? घरात येणारी नवी सून म्हणजे साक्षात लक्ष्मी. लक्ष्मी घरात येत असताना कसा मान अपमान घेऊन बसलाय तुम्ही? ये बा. बरं मामनजी, एक विचारू का? पहिल्यांदा आपल्या देवघरात गेलं तर चालेल का? आमच्या घरात देवघर नाही,
आणि असल्या भाकड गोष्टींवर आमचा विश्वास नाही बरं का. आणि तूही लक्षात ठेव, तुझा देवधर्म वगैरे सगळा थोताणपणा जो काय ना तो इथे चालणार नाही, सांगून ठेवते. चल स्वयंपाकघरात चल. काय चाललंय? हा अगं अगं बस 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 बस. हे बघ, जरी आईला हे काही आवडत नसलं ना तरी मी मात्र नास्तिक नाहीये बरं का. तुझी पूजा अतिशय व्यवस्थितपणे चालू दे बस. अगं अगं हे काय करतेस सखू? माझ्या पाया कशाला पडतेस? आणि हे काय, तुझ्या डोळ्यात अश्रू? नाही हो, काही नाही. तुम्ही मला समजून घेतलं ना, मला खूप बरं वाटलं. बरं का सखू, आई पण तशी वाईट नाहीये बरं का. तर मध्येच ती अशी का वागते ते आम्हालाही समजत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुझी पूजा फक्त या खोलीपुरतीच मर्यादित ठेवायची बरं का. कसं झालंय माहितीये का की ह्या घरात सगळ्याच गोष्टी पहिल्यापासून आईच्या इच्छेनुसारच घडत गेल्या. बाबांनी पण तिला कधी दुखावलं नाही, त्यामुळे ती थोडीशी हट्टी आणि चिडचिडी झाली. हा, पण आता तिचं मन जिंकणं हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. आणि ते कसं जिंकायचं हे मी तुला सांगायची गरज नाहीच आहे. खरंच मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. आपण थोड्या मोठ्यांना समजून नाही घ्यायचं तर कोण घेणार. मी तुम्हाला वचन देते, मी त्यांना परत कधीही दुखवणार नाही. आणि मामनजी, ते तर माझे बाबाच आहेत. त्यांच्या मायेची सावली माझ्यावर आहे. मला अजून काय हवंय? खरंच मी खूप भाग्यवान आहे. या घराची सून होण्याचा मान मला मिळाला. थांबा, मी तुम्हाला काहीतरी खायला करून आणते. हा, अगं बस बस जरा. खायला नाही, खायला वगैरे काही नको, जरा बस. आपण पहिल्यांदाच भेटतोय, जरा गप्पा मारू. बस बस. नाही अगं बस ग बस. आई घरात काम करते, बस तू बस. नाही, मी आले. हे बघा, तुम्हा बायकांना स्वयंपाकघराशिवाय चैन पडत नाही की काय? हा, ते स्वयंपाकघर तुमच्या 5वीलाच पुजलंय जणू काही. कधीतरी जरा त्या स्वयंपाकघरातनं उसंत काढा. हा, सखू, ए सखू, आले आई. अगं सखू, बाहेर ये आधी. काय हो सासूबाई, मला बोलवलं? काय ग, किती हाका मारायच्या? कान फुटलेत का काय तुझे? आणि सकाळी उठून काम सोडून गप्पा कसल्या करत होतीस ग गुलू गुलू? आणि स्वयंपाक कोण करणार? मी का तुझी आई येणार आहे माहेरून? चल कामाला लाग. आणि ते दागिने उतरव नी माझ्या खोलीत नेऊन ठेव. दागिने घालून मिरवायला तुला काय माहेर वाटलं की काय? आणि ही पैठणी सुद्धा बदल हो. चांगले लुगडे स्वयंपाकघरात घालून मातेरे करायचंय की काय? जा. सासूबाई, घरातलं पाणी संपलंय, कुठनं आणू? म्हणजे
सगळे अंडे संपवलीस की काय? आणि भाजीत काय अंड्याचे अंडे ओतलेस? म्हणजे आज सगळ्यांना फक्त पाणीच पाजणार आहेस वाटतं? नाही हो सासूबाई, हंड्यामध्ये जेवढं पाणी होतं तेवढंच घेतलं मी. बाई गो, कसली कोठारडी आहेस? अगं सकाळी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी 3 हंडे भरलेले पाहिलेस आणि तू म्हणते थोडंच पाणी होतंस. अगं हे संस्कार केले का तुझ्या आई बापानी? आणि खोटं बोलताना तुझी जीभ कशी झडली नाही म्हणते मी. अहो, ऐकलात का? या आत या. अहो, काय 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 झालं तरी काय? हा, ऐका तुमच्या सुनेचे प्रताप. काय झालं? अहो सकाळी मी 3 हंडे भरलेले पाहिले बर मग? आणि ही खोटारडी म्हणते पाणी थोडंच होतं. अहो जनाची नाही तर मनाची तरी थोडी लाज पाहिजे ना खोटं बोलताना. अहो सकू म्हणते ते खरं आहे. तुम्हाला का हो एवढा तिचा पुळका? हे बघा, पुलका बिलका काही नाही. पाणी शिळं झालं होतं म्हणून मीच घातलं होतं झाडांना. हे बघ सकू, काही काळजी करू नकोस. आपल्याकडे रखमा नावाची बाई पाणी भरायला आपण ठेवली. आता येईलच एवढ्यात ती. हं, तिला सांग, ती देईल पाणी भरून. रखमा बिकमा कोणी येणार नाही. हा, दिली मी तिला पाठवून गावाला. अहो काय सांगताय? आता येईल ती पुढच्या वर्षी. अहो पण मग पाणी कोण भरणार? विहीर कुठलं कुठे इथनं? हिचे काय हातपाय मोडले म्हणते मी. आणेल ती पाणी नि करेल स्वयंपाक. अहो पण मी काय तुम्ही म्हणतो? गप्पा बसा. आम्हा बायकांमध्ये तुम्ही नका नाक खुपसू. पांडुरंग हरी वासुदेव. पाणी मी घेऊन येते सासूबाई. सखो, ए सखो, सखो, बाहेर या आधी. काय हो सासूबाई? काय ग, ही खरकटी भांडी तशीच वाळत ठेवली आहेस? ती घासणार कोण? सासूबाई मीच घासणार आहे, पण थांबले. सकाळी पाणी शेंदून शेंदून हाताची आग होत होती, म्हणून म्हटलं जरा वेळाने घासावी. म्हणे थोड्या वेळाने घासावीत. चल भांडे घास आधी. नाहीतर असं कर ना, तुझ्या आई बापांना म्हणावं द्या एक गडी झाडून सासरी. मग तू बैस राणीसारखी ती तो करेल तुझ्या वाटचं काम. काम टाळण्याचा चांगला बहाणा शोधलास हो, पण मी अशी बजायची नाही बरं का. चल भांडे घास. हे घे.
हे काय सखू, ते पाण्याकडे काय बघतीयस? काही नाही हो, मी आत्ताच पाणी भरलं, बाहेर गेले, आत आल्यावर बघितलं तर पाणी गढूळ झालेलं. पाणी गढूळ झालं आपोआप? अगं तू आणतानाच बघून आणलं नसशील. हे बघ सखू, अलीकडे तुझं कामात अजिबात लक्ष नसतं. मला आई परवाच सांगत होती की ही काम चुकारपणा करते म्हणून. तुम्ही सुद्धा मला कामचुकार समजता? अगं सखू, तुला रडायला काय झालं? मी तुला काय वाईट बोललोय का? नाही ना? हा, पण माझ्या जे कानावर आलं ते फक्त मी तुला सांगितलं एवढंच. हे बघ, मला काही वाईट बोलायचं नव्हतं. तू असं कर, तू डोळे पुस, रडू नकोस बरं. पुस डोळे. अगं तू जर अशी रडत राहिलीस तर तुझ्या डोळ्यातल्या पाण्याने घरात महापूर येईल. एवढं काय चिडवायचं? मी एवढी काय रडत नाही. हा, आता कसं छान. हे बघ, आता असं कर, तू आज जा आणि तोंड धु बरं, आणि माझ्यासाठी छान खायला घेऊन ये. फार भूक लागली. तुम्ही आराम करा, मी खायला घेऊन येते. सखू, ए सखू, सखू, ए सखू, सखू, ए सखू. काय हो सासूबाई, बोलवलं मला? अगं कान फुटलेत की काय तुझे? किती हाका मारायच्या? एक तर हाका मारल्यावर आली नाहीस आणि वर दुर्लक्ष करतेस. जा कामाला जा. चांगलीच खोड मोडते तुझी. बघू कशी देवभक्ती करते ते.
अगो बाई, परत मूर्ती इथेच? आत्ताच तर मी मूर्ती फेकून आले होते. दुसरी मूर्ती ठेवली वाटतं हिने. थांब. अगो बाई, आता मात्र हद्द झाली हो. हिने चेटूक सुरू केलं वाटतं. थांब. सखो, ए सखो. का हो सासूबाई? अजून देवपूजा संपली नाही वाटतं. जा पाणी आण प्यायला. ऐगो ऐगो, ऐगो ऐगो. ऐगो सखो, ए सखो. सासूबाई काय झालं? पडला बिडलात की काय? ऐगो ऐगो, दूर हो मेले. नतद्रष्ट कार्टी मेली. मला ढकल ना आणि वरनं विचारते तोंड वर करून काय झालं. अहो अहो अहो, काय झालं? हा, काय झालं काय? ऐगो ऐगो ऐगो, मोडला गो पहाड. तुमच्या लाडक्या सुनेनं पाडलं मला. काय करू आता? अपंग झाले मी, अपंग झाले. सखू, काय झालं मला नीट कळेल का? हा, मामनजी, मी काही नाही केलं. मी पाणी आणायला गेले, आल्यावर बघितलं तर सासूबाई पडलेल्या. बघा हो, मला ढकलून कशी खोटी बोलते. ऐगो 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 ऐगो. चला उठा, हात द्या मला. नाही होत होत माझ्याच्यानी. अहो, प्रयत्न तरी करून पहा. जमे, उठा. हळू हळू. चल या. हो हो हो, ऐगो मेली गो. या. काय छळ मांडलाय माझा. या घरात मी सगळ्यांना नकोशीच झाले. आता तुम्ही जरा तोंड गप्प ठेवाल का? तेच म्हणते मी. तुम्ही पण तसेच. माझं तोंड कधी गप्प होईल याची वाट पाहताय. काय बोलायचं तुमच्या पुढे? काय बोलताय हे? छे 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 छे. चला आत चला. सखू, बाळ रडू नकोस, रडू नकोस पोरी, रडू नकोस. पुस पुस पावतं डोळं. हं, हे बघ, मी का तुला बोललो का? अगं हे चालायचंच.
पण माझी पूर्ण खात्री आहे की तुझ्या हातून असं कृत्य कधीही घडणार नाही. पण बघतेस ना माझी सुद्धा स्थिती कशी आहे. कुणाची बाजू घ्यायची झाली तर इकडे हार तर इकडे विहीर अशी स्थिती होऊन बसली. काय परमेश्वराच्या मनात आहे कुणाच ठाऊक. रडू नकोस पोरी, रडू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. देवा, मी काय करू? मी काय करू? सखू, ए सखू, अगं पानं वाढलीस की नाही? भूक लागलीये. हा पण जरा लवकर. मी जरा देवाला नैवेद्य दाखवून येते, थोडा वेळ थांबा. हा ठीक आहे, आपण जरा लवकर बर का. सासूबाई, तुम्हाला पण वाढू का? बसा ना, आत्ता पान करते. काही नको जेवायला, तू घे घेऊन. बरं का, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बोल. अरे तुझ्या बायकोची लक्षणं काही ठीक दिसत नाही रे. काय म्हणायचंय तुला? अरे तुझी बायको एकांतात कोणाशी तरी बोलत असते. काय? हसते काय, रडते काय, हातवारे काय करते. मला तर वाटतं तिला कोणीतरी झपाटलंय. आई अगं काहीतरी काय बोलतेस उगीच. अरे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. झपाटलाय म्हणे. माझा नाही विश्वास असल्या गोष्टीवर. तुला तर नाहीच विश्वास बसणार. तुला तिचा काय कमी पुळकाय रे. मला तर बाबा भीती वाटते. काहीतरी कर रे बाबा. पण आई तरी सुद्धा तिला कोणी झपाटला असेल असं मला वाटत नाही. जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी बघशील ना तेव्हा खात्री होईल तुझी. मग तेव्हा येऊ नकोस माझ्याकडे. आई आता काय करू म्हणून. देवा, आज माझा व्रत आहे. मी तुझी उपासना केली आहे. तू खीर खायला आला नाहीस ना, तर मी माझा उपवास सोडणार नाही. हा अगं सकू, डोळे उघड. बघ तरी कोण आले ते. कोण? देवा, तू तू माझ्या हाकेला धावून आलास. केशवा, अरे केशवा, बघ प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघ म्हणजे कळेल काय ते. खरंच मी खूप भाग्यवान आहे. थांबा, मी खीर देते. कल्याण हो. खरंच आज खरंच माझा भाग्याचा दिवस आहे. देव प्रत्यक्ष इथे आला होता. अरे बापरे. पाहिलंच ना, आता तरी खोपडीत शिरताय की नाही.
त्या दिवशी माझ्या बोलण्यावर विश्वास नव्हता ना? आता बोल. पण आई, हा काय विचित्र प्रकार आहे. अरे मठ्ठा, असा कसा रे मूर्ख तू? अरे तिला भूतानं झपाटलाय. पण आता काय करायचं? आता का मला विचारतोस? त्या दिवशी तर नाकानं कांदे सोलत होतास, आता निस्तर तू. आता नको विचारू मला काय करायचं ते. माझं चुकलं आई, पण आता आपण यातनं मार्ग काढला पाहिजे की नाही? मी सांगते तसं ऐकणार असशील ना तर सांगते. हे बघ, अरे आपल्या गावाबाहेर वेशीजवळ एक मांत्रिक राहतो बघ. अरे आपल्या मागच्या वाड्यातल्या शास्त्री बुवांच्या पोराला भूतानं धरलं तेव्हा तोच मांत्रिक आला होता. सकाळी सकाळी त्या मांत्रिकाला गाठ इकडे घेऊया. तोच करेल बाबा उपाय. हो, तसंच करतो. पण आई, बाबा त्यांना माहितीये का यातलं काही? म्हणजे त्यांची परवानगी काढ. अरे त्यांची तू काही काळजी करू नकोस. त्यांना मी पाठवते कामाला बाहेर. अरे असं काम देते ना की रात्रीपर्यंत घरीच येणार नाही. पण आपलं सगळं ठरल्याप्रमाणे सर्व व्हायला हवं. हो, जातो. चामुंडाई आई साहेब, तुम्ही काळजी करू नका. मी बघतो. चांगल्या गोट्यावर आणलाय मी. हा, तुमच्या सोनबाईला घेऊन या. हे कोण आहे? हे बघ, तू बस आणि ते सांगतील तसं करायचं. हा, बस बस. म्हणजे पण मला इथे का बसवताय? बाळ बस, मी तुला बरं करतो. पण मला काही नाही झालंय. मी ठीक आहे. सगळं असंच म्हणतात. चामुंडाई 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 चामुंडाई. अरे माझा हात. साहेब, हे काय भलतं दिसतंय बुवा. मला काय जमणार नाही. अरे बाबा केशवा, आता काय करायचं? बघितलंस ना? अरे कसं होणार आपलं? अरे तुझ्या बायकोनं तर त्या मांत्रिकाला सुद्धा पळवून लावलं रे. मला तर बाबा धडकीच भरली. मी जातेच कशी माहेरी. आई, काहीतरी काय बोलतेस? सखू कधी तुझ्याशी वाईट वागली का सांग बरं. उलट तूच तिला टोचून बोलत असतेस सारखी. अगं ती तर तुझ्या शब्दाबाहेरही नव्हती कधी. पण आई, तुला आता मात्र सखूशी पूर्वीसारखं वागून चालणार नाही. तुला तुझ्या वागण्याची पद्धत बदलली पाहिजे. आता जरा सखूशी प्रेमानं वाग. तू म्हणतोस ते बरोबर आहे बाबा. आता नाही हो मी तिच्या वाटेला जाणार. सासूबाई, तुम्ही गहू का निवडताय? द्या मी निवडते. आज आवराला जरा उशीर झाला ना,
म्हणून निवडू नाही शकले. माझं काय हाड मोडलं नाहीये म्हटलं. नाही नाही, तू असू दे हो बाळ, मी करते ना. अगं दिवसभर किती काम करत असते, क्षणाची उसंत मिळत नाही तुला. तू जा, मी निवडते गहू. सासूबाई काय झालं? माझं काय चुकलं का? नाही ग बाई, तुझं काही चुकलं नाही बाळ. मी निवडते गहू, करते मी. कर्म माझं. या वयात कसली कामं करावी लागतात. भोग एकेकाचे म्हणतात ना, आलिया भोगासी असावे सादर. सासूबाई, एक विचारच होतो तुम्हाला. काय ग बाळ, काय हवंय तुला? नाही, मला काही नकोय. मला जरा देवळात जायचं होतं. आज एकादशी आहे ना, म्हटलं पांडुरंगाचं दर्शन करून यावं. पण तुम्ही परवानगी दिली तरच. अगं जा की, खुशाल जा. तू काय माझ्या पायांनी थोडी जाणार आहेस? जा हो, अगदी खुशाल जा आणि सावकाश ये. काही घाई करू नको. आणि आज उपवास असेल ना? मी पण राहील तोपर्यंत उपाशी. नाही नाही, म्हणजे उपवास करेल. जा 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 हो. जळलं लक्षण? पांडुरंग. लोक हो, पंढरीच्या वारीला जायची वेळ आलीये. जे हत्ते कालाचे ठाई, मला ठाऊक आहे. आपण सगळे पांडुरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेलो आहोत. तेव्हा वारीची तयारी करा. बोला पुंडलिका वरदे ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम जय जय राम. महाराज, तुमचं आज कीर्तन ऐकून मन अगदी प्रसन्न झालंय. मलाही पांडुरंगांना भेटायला यायचंय. मी येऊ का तुमच्या बरोबर पंढरपूरला? ये ना बाळ, अवश्य ये. आमच्या बरोबर बाया बापडे लहान मुलं देखील असतात. तूही चल आमच्या बरोबर. तुलाही परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन घडेल. चल. सासूबाई, थोडा उशीर झाला, माफ करा. अगं असू दे ग, काय होतंय तेवढ्यानी. ठीक आहे. सासूबाई, आज देवळात की नाही कीर्तन झालं. महाराजांनी जे सांगितलं ना, ते ऐकून खूप बरं वाटलं. सासूबाई, मला मनात एक इच्छा झाली हो. मला वारी बरोबर जावंसं वाटतंय. सासूबाई, मी जाऊ का वारीला? कधी एकदा पांडुरंगाला भेटते असं झालंय. मी जाणार आहे त्यांच्या बरोबर. अगो बाई, वेडबीड लागलं की काय तुला? यासाठी का तुला देवळात पाठवलं? म्हणे जाणार आहे वारीला. वाटलंच मला. जरा सैल सोडलं नि पोरीनं जात दाखवली हो.
कमाल आहे बाई. अगं मी म्हणते असं विचारताना तुला लाज कशी नाही वाटली? कोण कुठला महाराज, ना ओळख ना पाळख, निर्लज्जासारखी निघाली वारीला. बघतेस कशी जाते ते वारीला. ओ सासूबाई सोडा मला, मला नका बांधू. मी तुमच्या पाया पडते हो. मला सोडा ना, मला नका बांधू हो. मी तुमच्या पाया पडते, मला नका बांधू. सासूबाई मला सोडा हो. सासूबाई 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 तेव्हा काय रे ही दशा. मला मरण काय येत नाही. देवा वाचव मला. देवा वाचव मला. देवा. सखू, अगं ए सखू, जरा पाणी आण बरं. अगं ए सखू. आई, काय सखू कुठे बाहेर गेली का ग? अरे काय सांगू बाबा. अरे तू त्या दिवशी सांगितलं त्याप्रमाणे तिला प्रेमानं जवळ केली, तर ही पोरगी माझ्या डोक्यावर मिरेच वाटायला लागली. आई काय ते जरा स्पष्ट सांग बरं. सर नेहमीसारखं कोड्यात बोलू नकोस. अरे सकाळी तिची कामं मी करायला घेतली, तर ही बया मला म्हणाली मी देवळात जाते. मी तिला म्हटलं जा. तशी देवळात गेली, मी चांगले 2 तास घालवले तिथे. आणि आल्यावर म्हणते कशी, आता मी निघाले वारीला. अरे कोणता तो महाराज देवळात कीर्तन करत होता आणि त्याच्याबरोबर ही बया निघाली पळून. मी पकडलं तिला तसं आणि कोंडलंय माझघरात, खांबाला बांधून ठेवलाय. अरे आपल्या 7 पिढ्यात असं कोणी वागलं नव्हतं. आपल्या खानदानाचं नाकच कापलं रे तिने. सगळं परस्पर ठरवून आली आणि निघाली पळायला. तसं मी ठेवलं तिला पकडून आणि कोंडलंय माझघरात, चांगलं खांबाला बांधून ठेवलंय बघ. कुठल्या जन्माचं पाप केलं म्हणून अशी सून मिळाली मला. मी तर बाबा हात टेकली तिच्या समोर. मला तर काही सुचेनासच झालंय. नाही ग, सखू असं काही करेल असं मला वाटत नाही. तू असा बायल्या तिच्या ताटाखालचं मांजर म्हणून शेफारली ती. नाहीतर काय मजा होती तिचं असं वागायची. अरे केशवा, पायातली वाहण पायातच ठेवायची असते बरं, डोक्यावर घेऊन मिरवायचं नसतं. आणि म्हणून महाराजा, जेहत ते कालाचे ठाई, परमेश्वराची अनुभूती जर आपल्याला घ्यायची असेल तर एकदा अनुभव घेणं आवश्यक आहे. ये बाळ,
आम्हाला वाटलं तुझी वारी चुकते का काय, पण त्या परमेश्वराची लीला अगाध आहे. तोच आपल्याला योग्य आणि खरा मार्ग दाखवतो. आई, ए आई, काय रे बाबा, कशाला ओरडतोयस? काय झालं? आई अगं तुझ्याशी जरा बोलायचंय. काय बोलायचंय? बोल, काय म्हणतोस? आई अगं 2 दिवस झालेत तू सखूला बांधून ठेवलंयस. जेवण राहू दे, साधं पाणी सुद्धा विचारलं नाहीयेस तिला. तिच्या जीवाचं जर काय काही बरं वाईट झालं ना तर जबाबदारी तुझी आहे बरं का, सांगून ठेवतोय. अगं तिची अवस्था बघ जरा काही बिकट झालीये ती. उद्या जर काही अशुभ घडलं तर जबाबदारी कोण घेणार आहे? लोक शेण घालतील आपल्या तोंडात. तेव्हा जरा विचार कर. हो रे बाबा, माझ्या डोक्यात हा विचारच आला नाही रे. अगदी खरंय तू म्हणतोस ते. ती तिच्या कर्माची फळं भोगेल. अरे तिची पाप मी माझ्या माथ्यावर कशाला घेऊ? केशवा, पण आता काय करायचं रे? तू आधी तिला सोड. सोडते. सखू, अगं सखू, पोरी रागाच्या भरात काय करून बसले समजलंच नाही ग. भानच राहिलं नाही. चुकलंच ग माझं. पुन्हा नाही हो अशी शिक्षा करणार. अगं पण तुझं वाईट का करणार आहे मी? समाजात आपलं नाव आहे, प्रतिष्ठा आहे, ती धुळीला मिळून नाही चालणार ग, म्हणून रागवले. चल जेवून घे, चल. वा, चांगलं काम चाललंय. देवी तू आणि इथे? म्हटलं बघावं स्वारी कुठं आहे, काय करतीये ते. खरंच तुमची लीला अगाध आहे. आपल्या भक्ताच्या मदतीला धावून जाणं हे ठीक आहे, पण त्याची कामं करणं हे जरा जास्तीच होत आहे म्हटलं. अगं जगी ज्याचं कोणी नाही ना त्याला देव आहे हे सिद्ध करून दाखवायला लागतो. आपले भक्त भूकतान विसरून आपले नामस्मरण करतात. मग त्यांच्या संकट समयी आपण त्यांच्या हाकेला धावून जाणं हे आपलं कर्तव्य नाही का? खरंय तुमचं म्हणणं. खरंच आपण महान आहात. धन्य आहे सखू. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम.
तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम पांडुरंगा, तुझ्या दर्शनाने मी तृप्त झालीये. खरंच मी खूप भाग्यवान आहे. मला तुझ्या पायाशी जागा हवी आहे. तुझ्या सेवेत मला वाहून घ्यायचंय पांडुरंगा. सखू, उठ बाळ. बाकीचेही दर्शनासाठी थांबलेत. उठ. अहो, तिला जरा बाजूला घ्याल का? अति परिश्रमानं तिला ग्लानी आली असेल. घ्या बरं तिला बाजूला. सखू, सखू, सखू उठ बाळ. सखू, सखू उठ बाळ. काय झालं तुला? सखू, अरे देवा, काय झालंय? सखू उठ. उठ बाळ. हाय रे देवा. सखू आपल्याला सोडून गेली. पांडुरंगा चरणी लीन झाली ती. ज्या चरणी हे असं पांडुरंगा, आता सखूला घरी नेणंही शक्य नाही. तूच काहीतरी मार्ग दाखव. लोक हो, आता आपणच सखूचे सगळे सोयरे. बाप म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडायला तयार आहे. सखूच्या अंत्यविधीची तयारी करा. पांडुरंग पांडुरंग.
नामदेवा, नामदेवा, तुझ्या पांडुरंगावर मोठी आपत्ती आली आहे. त्याच्या भक्तांच्या मदतीसाठी तो नेहमी धावतो, पण आज विठ्ठलालाच मदत हवी. त्याची भक्त सखू पंढरपूरला दर्शनाला गेली असताना विठ्ठलाच्या चरणी तिचा आत्मा विलीन झाला. आत्ता देव सखूचं रूप घेऊन तिच्या घरी वावरतायत. तुम्ही एक काम करा, आत्ताच सखूचं दहन झालंय, लवकरात लवकर तिथे जाऊन तिच्या अस्थी गोळा करून इथे घेऊन या. पण देवी, तिथे अनेक लोकांचं दहन झालं असेल, त्यात नेमक्या सखूच्या अस्थी कशा ओळखू? हे बघ, त्यातल्या प्रत्येक अस्थी कानाला लावून बघ. ज्या अस्थींमधून तुला पांडुरंगाचं नामस्मरण ऐकू येईल त्याच अस्थी असतील तिच्या. जा लवकर, त्या घेऊन ये. ठीक आहे देवी, जशी तुझी इच्छा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. देवी, तुझ्या आज्ञेप्रमाणे मी सखूच्या अस्थी घेऊन आलोय. कुठे आहे मी इथे कशी आले? जा बाळ, जा लवकर घरी जा. तुझं रूप घेऊन देव तुझ्या घरी वावरतायत. तू गेल्याशिवाय त्यांची तिथून सुटका नाही, म्हणून तू जा, लवकर जा. काय प्रत्यक्ष देव माझी? अरे देवा, माझ्यामुळे काय वेळ आली आहे. देवा, मला माफ कर. सखूचे अपराध पोटात घाल. देवा, आले मी. मला सांग, तुझ्या बायकोला कोणता पदार्थ खायला आवडतो? तिला नाही सांगता यायचं एवढ्यात, खूप अनुभव येत आहे तुम्हाला अजून. मला विचारशील तर सांगू, माझ्या बायकोला कुठला पदार्थ आवडतो? कुठला? नवऱ्याचं भरीत. बाबा म्हणजे चालायचं. नवऱ्याचं भरीत. मी येऊ का? या ना, या या. आपण सखूच्या सासूबाई का? हो. कसं सांगावं सुचत नाहीये. सखू सखू, तिचं काय? तिच्याकडे काही काम आहे का? थांबा हा, तिला हाक मारते. ती येणार नाही आता. तेच सांगायला आलो होतो. सखू आपल्याला सोडून गेली. छी, काय अभद्र बोलताय तुम्ही? अहो, तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? काय वाटेल ते बोलताय?
हो, माझी सखूत आतमध्ये काम करते. कसं शक्य आहे? आम्ही तिचे अंत्यसंस्कार करून येतोय. काय वेडबीड लागलंय की काय तुम्हाला? हो, तुमची तर मती भ्रष्ट झालेली दिसते. काय वाटेल ते बडबडताय? उचलली जीभनी लावली टाळायला? नाही. थांबा, मी आत्ता सखूला बोलवते. अहो, ती येणार नाही. पंढरपुरात पांडुरंगा चरणी तिने प्राण सोडले. तिचं दहन आणि अंत्यसंस्कार आम्ही तिथेच पार पाडले. या पहातीच्या अस्थी या आपल्याला समर्पित करण्यासाठीच घेऊन आलो. बाई 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 बाई, कमाल आहे हो. अहो काय बोलताय तुम्ही? थांबा, तिलाच बोलावतो म्हणजे तुमची खात्री पटेल. सखू, काही समजेन असं झालंय. हो, तिचे अंत्यसंस्कार आणि दहन आम्ही केलं. मी स्वतः तिला खांदा दिला. त्या अस्थीही आपल्याला समर्पित करायला घेऊन आलो. हवं तर बाहेर मंडळी आहेत, त्यांना विचारा. सखू गेली. मी म्हणते हातच्या कंकणाला आरसा कशाला? सखूला प्रत्यक्ष बघितल्याशिवाय तुमची काही खात्री पटणार नाही. थांबा, मी सखूला बोलवतेच. सखू, सखू, बाळ सखू, बाहेर ये बघू. सासूबाई, मामनजी, मी वारी बरोबर पंढरपूरला गेलेले. तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग इथे माझ्या रूपात माझी कामं करत होता. या वेड्या सखूसाठी पांडुरंगाने स्वतः कष्ट घेतले. परमेश्वरा, सखू जिवंत आहे. पांडुरंगा, परमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे. तूच आमच्या सगळ्यांचा तारणहार आहेस. पांडुरंग, पांडुरंग. म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगच या घरात वास्तव्य करत होता आणि आम्हा अभाग्यानं ते कळलं सुद्धा नाही. देवा, आम्हाला क्षमा करा. आमच्या हातून अजाणतेपणे काही अपराध घडले असतील तर पोटात घाला. देवा, आम्हाला क्षमा करा. पांडुरंग, 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 पांडुरंग.